जिंतुरात भगवान परशुराम जन्मोत्सवाची शोभायात्रा जल्लोषात संपन्न। भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 19 एप्रिल रविवारी सायंकाळी भव्य व दिमागदार शोभायात्रा काढण्यात आली। पारंपरिक व धार्मिक वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे चित्र दिसून येत होते। या शोभायात्रेची सुरुवात सायंकाळी 6 वाजता विठ्ठल मंदिर येथून करण्यात आली। विठ्ठल मंदिर, मेन चौक, पोलीस स्टेशन, शिवाजी महाराज चौक, केलदरी रोड, नरसिंह चौक, जागृत हनुमान मंदिर या प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत शोभायात्रा पुन्हा विठ्ठल मंदिरात दाखल झाली। संपूर्ण मार्गावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यावेळेस आकर्षक लाइटिंगने सजवलेले रथावर भगवान परशुराम यांची प्रतिमा विराजमान करण्यात आली होती। रथासमोर ढोल ताशाचे व बँड वाजत होता। शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी परिधान केलेल्या एकसारख्या साड्या सर्वांचे लक्ष वेधले। तसेच या ठिकाणी पारंपरिक धोतर व नेहरू शर्ट परिधान करून डोक्यावर केशरी टोपी घातल्याने शोभायात्रेला वेगळेच पारंपरिक स्वरूप प्राप्त झाले होते। या मार्गावर विविध ठिकाणी समाज बांधवाकडून थंड पाणी, लिंबू सरबत आदींची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच व्यापारी व नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, सभापती प्रदीप चव्हाण व इतर नगरसेवकांनी शोभायात्रेच्या ठिकठिकाणी स्वागत केले। दरम्यान यंदा शोभायात्रेचे 10वे वर्ष असल्याने सहभागी सर्वच स्तरातील नागरिकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला। संपूर्ण जिंतूर शहरभर भगवान परशुराम यांचा जयघोष करत पारंपरिक व धार्मिक वातावरण निर्मिती करण्यात आलेली होती। शोभायात्रेदरम्यान फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली। शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला। शोभायात्रा विठ्ठल मंदिरात परतल्यानंतर सर्वच महिला पुरुषांनी जेवणाचा आस्वाद घेतला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परशुराम जन्मोत्सव समिती जिंतूर यांच्या युवकांनी अथक परिश्रम घेतले होते। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली।